मित्रांनो. जबरदस्त क्वालिटी काय म्हशी काय ना म्हशी एक नंबर आहे ओरिजिनल सोनं क्वालिटी म्हणून त्यांनी 24 कॅरेट सोनं हा का दादा भावनगर जंगलचा पाहून घ्या वस्तू आजच्या एक हे बघा वस्तू गाला बघा फळबागासारखा हे पाहून घ्या साईड जबरदस्त क्वालिटी काढली दुसऱ्या दादा 10 वर्ष आहे ना डोळे लावून फक्त सुख पाहिजे माऊलीला फक्त वल्ल्या होऊन गेला बस माझा बाळू मामा त्यांचा वाडा बरोबर आशीर्वाद राहील आपल्याकडून लावा 21,000 रुपये लावा 21 खरेदी मी नाही 25.5 बोललोय 25.5 बोलले ना एकच सांगू का 24,000 रुपयांनी बोला 24,000 रुपयांचा एक काम करा मी काय म्हणतोय हे बघा तुम्ही दोन मिनिटं ऐकून घ्या तुम्ही दोन सौदे एकदम चपाट्यात गेले याला तिसऱ्याला काय एवढा पाय लावू मी काय ऐकून घ्या तिसऱ्याला काय पाय लावू नका मी काय त्यांनाही विचारत नाही तुम्हाला विचारत मी ऐकून घ्या अहो शेठ दोन सौदे तुम्ही चपाट्यात गेले ना हा तिसऱ्यात पण करा फक्त दादा ऐकून घ्या काय दादा आपला सौदा चपाटातच राहतो मी जास्त हेंगाई घालून सौदा करत नाही काही शब्द बोल नका तुम्ही काही बोल नका या दिले मी 22,000 घ्या खिशात घाला आता फक्त आता खिशात घाला लक्ष्मी नाही म्हणणं का 1 रुपयानी वरती भेटणार 1 रुपयावरती नाही भेटणार मी काय म्हणतो 1 रुपया भेटणार नाही वरती 1 रुपया भेटणार नाही वरती फक्त बाळूमामांच्या आशीर्वादाने नाही फक्त कस्टमर लांबून आलाय दादांच्या 15 दिवसात मित्रांनो सांगली जिल्ह्यातून सांगलीच ना बोलले ना लय लांबून आले ते बिचारे सांगत होते हा कुठलं गाव म्हणले प्रॉपर तालुका कुठला तुमचा तासगाव बरोबर जिल्हा सांगली अनंतपूर ते कर्नाटक मध्ये मंदिर आहे का अनंतपूरचं मंदिर हा तुमच्या भाषेत बोला का क्वालिटी कसं काय हा तुमच्या भाषेत जी तिकडची भाषा तसं तुमच्या भाषेत सांगा क्वालिटी कसं काय आणि इथला व्यवहार कसा कर्नाटकी भाषा कन्नडी मध्ये बोला हा क्वालिटी चांगली आहे हा आणि जो दाम घेता तो पण सांगा कन्नड मध्ये कन्नड मध्ये दाम सांगा तुमचा प्राइस काय भावाने घेतलं ते सांगा काय भावाने घेतलं ते सांगा तुमच्या भाषेत तुमच्या भाषेत बर हो तर दादा कर्नाटक वाले मित्रांनो जे आहे ते समोर आहे लांबचे कस्टमर येतात सोनू दादाच्या नावावर आले म्हणून आपण यांना ताणून व्यापार नाही केला ना मोकळ्या मनाने व्यापार केला 23.5 सुद्धा नाही कुठं बरोबर हे बघा मित्रांनो 9 शेळींचा सौदा आहे तुम्ही पाहू शकतात फक्त त्यांची 27 आणि 28 चार पेक्षा त्या बकरी म्हणजे बकरी आलते ना एकटी बकरी 35,000 रुपयाची 35,000 रुपयाला ही सुद्धा फक्त दादा आधी आपण ऑनलाईन 2 शेळ्या दिल्या होत्या दादांना दादा खुश होऊन आले पुन्हा आपल्याकडं किती दिवस झाले शेळ्यातून 1 वर्ष झाला ऑनलाईन 2 शेळ्या आले नव्हते का ते आले नव्हते आता समाधान भाऊ घेतले समाधान भाऊ ना कर्जतवाल्यांच्या गाडीमध्ये शेळ्या दिल्या होत्या हा 2 दिले दोन होते का 2 शेळ्या तेऊर गणपती वाले आपण ऑनलाईन शेळ्या दिल्या होत्या 2 शेळ्या आणि क्वालिटी जबरदस्त काढली दादांनी नाद नाही करायचा द्या जोडून द्या आता तुमच्या नाव आले समोर लांबून यायला फक्त 27 नाही जाईल फक्त घ्या फक्त मारू का ट्राप फक्त द्या शेट द्या शेट द्या 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 तुम्ही काय सांगितले त्यांना मी त्यांना 31 सांगेली आणि बरं ते जाऊ द्या एकच फक्त तुम्हाला 29,000 रुपये घ्यायचे एक फायनल आकडे सांगतो 25,000 रुपयाची शेळ्या दिल्या नको 1 रुपया वर भेटलं नाही जा 50 शेळ्या आका दादा दिला फक्त टॉप क्वालिटी जबरदस्त क्वालिटी हे बघा मित्रांनो झाला 25 ला सौदा 25,000 रुपयांनी बरोबर नाद नाही करायचा भावनगर जंगल हे बघा उपाशी शेड्या प्लस पावसामध्ये भिजला त्या नाही तर शेळी हे बघा दादा दुसरं पहिल्यांदा ऑनलाईन त्यांना माल पाठवला पैसे देताय ना आपल्या क्वालिटी आका दादा क्वालिटीचे पैसे देताय ना क्वालिटी म्हणून 300 किलोमीटर आलोय आम्ही 300 किलोमीटर आले क्वालिटी म्हणून आलो चपाती नुसती पोळी 100 किलोमीटर गाड्या भाजणार बकरी घेऊन गेलो
ते 100 नाही, आम्ही 300-350 किलोमीटर आलो म्हणून विचार करा. सांगतो बा लोक डबल आठशेच्या. वरून आलते पण बकरी कोण गेली फक्त 25,000 रुपये. फक्त 25. दादा का हो शेठ नाव सांगा. गावाचं नाव सांगा. अजून महेश वासुदेव गायकवाड राहणार पुणे कोलवडी कोलवडी. ऊर्जा चिंतामणी शेजारी गाव आहे आमचं कोलवडी म्हणून आहे. कशी काय भावनगरची क्वालिटी नाथपळा नाद खुळा आहे ना हा नाद नाही करायचा भावनगर आलो जंगलचा 300 किलोमीटर पडले रात्री आलोय. भावनगरची म्हैस घ्या बकरी घ्या गाय घ्या घरून नाद नाही पाऊस करायचा. लागला इथवर पाऊस आहे तुमच्या इथपर्यंत. हो ना आता पाऊस पडला पाऊस. राहण्या पिण्याची झोपण्याची छाप हा, ठेवली व्यवस्थित मित्रांनो केलं. इकडं घर आहे बघा. हे स्पेशल कस्टमरांना राहण्यासाठी घर आहे. टॉयलेट बाथरूम आंघोळची सगळी सोय आहे. समजा आम्ही नाही केली आंघोळ आता. पण सोय सगळी सोय सगळी तिथं. सोय सगळी. घ्या नका घेऊ पण सोय करतात पाहुणचार करतात काय. बर बकऱ्या घेतल्या नाही घेतल्या सोनू चव्हाणकडे अर्ध्या रात्री आले तरी कस्टमरांची सोय लागेल. बरोबर आम्ही ही रात्री सोय आलोय फक्त पुण्यावर. कस्टमरांसाठी कस्टमरांचे खर्च न झाले पाहिजे 40 गाव बरोबर. रात्री फोन केला मला झोपायची व्यवस्था आहे. मित्रांनो तिकडे 2 घर आहेत. त्याच्यापैकी एक घर त्यांनी भाड्यावर दिले पण एक घर स्पेशल कस्टमरसाठी ठेवलंय. घ्या बाळू मामाचं नाव घ्या. जय बाळूमामाच्या नावाने चांबले भाऊ क्वालिटी पटली का? एक नंबर. जो दाम दिला दाम नसर क्वालिटी. काहीच दाम नाही आका दादा बरोबर नाही त्यांना विचार. वडिलांना असं झालं ना अहो, दाम काहीच नाही बरोबर हा हो त्यांनी सुद्धा 28,000 रुपयांनी बकऱ्या घेतल्या असत्या क्वालिटी चांगली आहे. हो. रुपयांनी गेली शेळ्या बघा आकाश दादा हे जबरदस्त क्वालिटी मध्ये शेळ्या काढल्या दादानी बघून घ्या गाठली एक नंबर क्वालिटी आहे. पाहून घ्या म्हशीच्या म्हशी शेळ्या आकाश दादा हे बघून घ्या. 40,000 द्यायच्या ही शेळ्या झालं सफेद नाद नाही झालं, करायचा, ती पांढरं भावनगर झालं. जंगल हे दाखवा. 40,000 रुपयाला द्यायचे वस्तू पहा फक्त दादा त्या कर्नाटक बेळगाववरून आल्या म्हणून बहुणी करायची. दादांना बी वापिस नाही करायचं. 50 शेळींना शेळी शेळी फोडायची आपल्याला. बघून घ्या वस्तू 50 शेळींच्या वर शेळीचा विक्रय करायचा आज. एकही कस्टमर वापस नाही जाऊ द्यायचं. बघून घ्या साईटा थोड्या कच्च्या आहे शेळ्या पण वर कवळ्या आहे. पाहून घ्या ही बा मांडीवर बघा एक नंबर क्वालिटी. बघा मित्रांनो कसं माप आहे. बघून घ्या माप. चांगला माल घ्या वाटतं. सगळ्यात जबरदस्त माप आहे. तरच गिऱ्हाईक येईल घरी. तुमचे नातेवाईक, तुमच्या आजूबाजूचे. हो हा हा आम्ही तुम्हाला खराब माल बांधत नाही ना दादा. हे बघा पुरा पूर्ण स्टॉकचा 15 माल शेळ्यांची दिला. पुढचा 15 स्टॉकचा. शेळ्यांची पट्टी आहे. आणि या शेळ्या तुमच्यासाठी काढून ठेवल्या होत्या या शेळ्या आम्ही बांधून नाही दिल्या दुसऱ्या कस्टमरला. हे दादा बघा मित्रांनो जबरदस्त थोड्या शेळ्या वल्ल्या झाले हा दादा ते कर्नाटक वरून कुठून आले इकडे नाव बी सांगून घ्या. कुठून गाव कोणतं आपलं बेळगाव. बेळगाव बेळगाव दुसरं कस्टमर आहे बेळगाव. बरोबर. ते एक पहिलं आपण दिलं ना सांगलीच हा सांगलीवाल्यांना हा, हा. ते पण कर्नाटकच भाषा बोलतात ते बरोबर, बरोबर. त्यांनी सांगितलं बा कन्नड भाषेमध्ये हो ना. किंमत वगैरे ते या शेळ्या जबरदस्त. दादांनी 13 शेळींचा सौदा चालू आहे. हा दादा ते 20,000 रुपयांनी मागताय. शेटनी काय सांगितलं 22,500. शेटनी 22,500 सांगितले. हो बर करा मध्यस्थी काय बघा. बोला 2 शब्द. एक दादा काम घ्यायचं करा. बाळूमामाचं नाव घेऊन बाळूमामाचं नाव घेऊन 21,500 रुपयांनी शेवट द्यायचे त्यात 1 रुपये एक कमी काम घ्यायचा. करा एक काम करा ह्या नको 21,000 रुपये तुमच्याजवळ एक आकडा फोडलो गेले संपला. एक काम करा दादा, नाही 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 1 रुपये नाही 1 रुपये नाही 1 रुपये 20,500 द्या. 1 रुपये नाही 500 वरच्या द्या. नाही, नाही, नाही. 21 नाही भेटत तुम्हाला फायनल 500 नाही, वरच्या नाही, 20,500 नी. नाही नाही फक्त घ्या तुम्ही या वाटेला शेळ्या नाही तर शेळ्या दादा, 22 बाळा, चालल्या मी बी तिकडे. दाम टाकतोय बरं, तिकडे जंगलात शेळ्या मी बी दाम 22,000 टाकतोय. रुपयांनी चालल्या फक्त तुम्हाला देतो. हो जाऊ द्या काय शेंडीच पोळायची ना ठीक आहे 100 वरची घ्या 20 जाऊ द्या जाऊ द्या शेळा जाऊ द्या लांबून आणि भाडं आहे त्यांना लांब आपण भाडे जाऊ द्या घ्या. द्या पैसे काढा दिला का दादा दादा ते फक्त नावावर आले म्हणून दिल्या. हा हा तुमच्या शब्दाला बाण 20,000 100 जा दिल्या. मित्रांनो क्वालिटी जबरदस्त 20,000 100 झाली. 20,000 100 ने आका दादा बघतो. भावनगर जंगलची टॉप क्वालिटी म्हणता आका दादा बा क्वालिटी बघून घ्या. खूप लांबून आले दादा त्या हो काल संध्याकाळी निघाले. नातेवाईक येतील, त्यांचे जोडीदार सुद्धा येतील अहो आपल्याकडे. तुमच्यासाठी त्या माणसाने माल एवढा कापासून लावून या ठेवला बकऱ्या ना आम्ही बांधून नाही दिल्या दुसऱ्या कस्टमरला. तुमच्यासाठी तुम्ही लांब म्हणत आहे बा असं हे बघा मित्रांनो 20,100 ने झाला सौदा. फक्त दुसऱ्या वतातल्या कवल्या शेळ्या आका दादा हाईटला छोट्या आहे पण माप पाहून घ्या. चेहरा पट्टी सुंदर आहे लई. बरोबर सुंदर बाल आहे एकदम. पक्क्या काबना आहे आणि चिकावरल्या पक्क्या काबना. 2 दिवस 3 ना मग अजून हो दादा गावाचं नाव सांगा. गावाचं नाव सांगा इडे उभे राहा दादा गावाचं नाव सांगा. बेळगाव बेळगाव तालुका जिल्हा बेळगाव हा मुक्काम पोस्ट कोळीकोप इथे या ना. कोळीकोम कोलिको कोळीकोम सौदाजवळ बरं बरं किती किलोमीटर आले तुम्ही आता? आम्ही 724 किलोमीटर आलो 724 जो दाम घेतला तोच सांगा. काय भावानी झाला सौदा 20,100 ने घेतली 20,100 क्वालिटी खुश पडली आहे का दादा
मला तर पुरले नाही तरी मी तुम्हाला मुलाच्या नावावर आले तुम्हाला मी नाराज करत नाही. म्हणजे आमच्या शेळ्या 22,000 रुपये रेटच्या शेळ्या आहेच. अशी शेळी आम्ही विकतोय. गाडी इकून मोकळी करायची आकाश दादा फक्त आपल्याला. बरोबर. हो आज मी 50 शेळींच्या वर रेकॉर्ड करायचं, त्याच्यामुळे शेळ्या दिल्या दादांना. पैसे कमी कमावचे, फक्त दर आठवड्याला गाडी चालू द्यायची. कस्टमर नाराज नाही झाला पाहिजे. हे कस्टमर मागच्या लॉटला नाही सांगितलं होतं मी त्यांना येऊ नका, माल विकले गेला संपूर्ण, तर आता ह्या गाडीला आले आज. मागच्या गुरुवारी ते बुधवारी निघत होते, पण त्यांना म्हणतो माझे पहिले कस्टमर आहे ते गाडी येऊ द्या, ती गाडी विकली का पुढच्या गाडीला माल देतो, पाहून घ्या. आका दादा टॉप क्वालिटी मध्ये माल दिला फक्त दादांना, जबरदस्त क्वालिटी मध्ये दिला. तुम तुम्हारी जलन बरकरार रखना, हम हमारा जलवा बरकरार रखेंगे. ओनली ऑनलाईन सोनू चव्हाण. हा आकाश दादा फक्त सोनू चव्हाण. एवढं कस्टमर फक्त नावावर येतं आपलं. भावनगर जंगलची क्वालिटी, आपलं नाव आशीर्वाद आपल्या मामांचा, बरोबर. आई येडेश्वरीचा फक्त बा. तुम तुम्हारी जलन बरकरार रखना, हम हमारा जलवा बरकरार रखेंगे. नाद नाही करत आकाश दादा, कोणाला काही म्हणू द्या. वस्तू विकणारे, क्वालिटी नाव विकणार. चला घ्या. मित्रांनो बघा आता एवढ्या शेळींचा सौदा झाला. अजून परत तुम्ही पाहू शकता. 14 का 15 या 13 आहे. या बघा बारा मोठू आहे. किती 14 शेळ्या आहे. 14 शेळ्या मित्रांनो. जेवढ्या शेळ्या पडल्या तेवढ्या बांधल्या. नंतर म्हणजे मोजायला आपण शेणी जेवढ्या पडल्या तेवढ्या बांधून घ्यायच्या, त्याच्यानंतर सौदा करायचा. आता मित्रांनो हा माल चाललाय व्यापाऱ्याला चाललाय. सोनू भाऊ आकाश दादा व्यापाऱ्याला दिला माल. व्यापाऱ्याला दिला आकाश दादा. बरं फक्त 20,000 रुपये नगारी शेळ्या दिल्या. 20,000 हो 14 शेळ्या दिल्या. 14 शेळ्या मित्रांनो. बघा त्याच्यामध्ये ही क्वालिटी पण आहे, तुम्ही पाहू शकता. बघा पेढा माल आहे, जबरदस्त quality. सरलेला काहीच नाही मित्रांनो. माल जसाही आला आहे सौदे चालू आहेत, तुम्ही बघू शकतात. नाद नाही करत आकाश दादा, quality चा. आणा इकडे आणा. हे बघा फक्त 20,000 प्रमाण दिला आकाश दादा. 20,000 ने. भावनगर जंगलची टॉपची क्वालिटी म्हणता याला. हे बघा 20,000 दिले मित्रांनो. फक्त 20,000 रुपये प्रमाण. हे बघा व्यापारी घेऊन चालला 20,000 ने. आता इथून पुढच्या बाजारात व्यापारी ही विकेल. पण वस्तू आकाश दादा म्हशीच्या म्हशी शेळ्या पाहून घ्या. कलर क्वालिटी, चेहरा पट्टी सुंदर, हे बघा पाहू शकता तुम्ही. जबरदस्त क्वालिटी दिली आकाश दादा. ही गाडी आहे व्यापारीची, त्याच्यात टाकतील काय अडचण नाही. हे बघा आज पण 50 ला शेंडी फुटल बर का. हा का हा. क्वालिटी आणावं लागते आकाश दादा. क्वालिटी एकदम कवळा माल आहे, जबरदस्त. भावनगर जंगलच्या मांडीवरच शेळी पाहून घ्या वस्तू. फक्त 20,000 प्रमाण दिला. हे पाहून घ्या वस्तू. तेलंगी शेळी पा दादा, तेलंगी शेळी हे बघा जबरदस्त वस्तू दिली दादा. 20,000 रुपयांनी दिले मित्रांनो. पूर्ण बघा क्वांटिटी. हा 14 शेळ्यांची क्वांटिटी आहे. आणि प्लस म्हणजे व्यापारी विषय असं कायमचं हे नाही, त्यांचं कायमचं घेऊन जाते. चालतं ठीक. हे बघा मित्रांनो पूर्ण आता ही दावण जी तुम्हाला दिसते समोर धरलेल्या हातामध्ये, टोटल किती सोनू भैया? या 2 4 6 8 10 11 शेळींची पट्टी. 11 शेळींची हे पूर्ण पट. 70 शेळीत मधलं गाडीचं नाक राहिलंय. 11च्या 11 बरोबर या धरलेल्या होत्या, आपण सौदानी झाला. पाहून घ्या क्वालिटी. मित्रांनो या शेळ्या धरलेल्या होत्या, या शेळ्या पण धरलेल्या दाम लागला सौदानी नाही. झाला. समोरचा फक्त दाम नाही लागला, कस्टमरांचा त्याच्यामुळे 2 मिनिट साईडला मला पकड बघू द्या. दाम नाही लागला. वस्तू दाम लागला नाही त्याच्यामुळे शेळ्या या राहिल्या बघा. पण या शेळ्या वरचं माप आहे मित्रांनो. एकदम वरचं टॉपचं माल आहे. 70 शेळीत मधल्या वरच्या शेळ्या जबरदस्त क्वालिटी मध्ये. या बघा, हे पहा म्हैस. हे बघा मित्रांनो. हे पाहून घ्या दिसती याच्या पेनिसती याच्या हे बघा. नाद नाही करत आका दादा. हे पाहून घ्या क्वालिटी इकडून. भावनगर जंगलची टॉप क्वालिटी म्हणता. महिन्याच्या कच्च्या येतील काही शेळ्या. पाहून घ्या वस्तू अंग पा. आणि कालचा जो व्हिडिओ सुटेल पहिल्याच व्हिडिओ मधल्या या 5 शेळ्या होत्या. मुरी 1 2 3. हा, हे पाहून घ्या हे बघा. वस्तू. ही आपली घरची शेळी. ही गरजी ही होती. घरची शेळी पण टाकून दिली आज. बरोबर. ही पहा वस्तू. ही पहा कच्च्या शेळ्या. आपण माप पहा लांबून आहे बघून घ्या. बरोबर. माप बघा. माप शेळ्या कच्च्या पण माप बघा खाली. हे बाई बघा इकडून त्या पहा टोकांना वस्तू. एवढं माप माप बघा. आहे. जबरदस्त माप आहे आकाश दादा. हे बघा मित्रांनो ही म्हैस माप नाही करायचा भावनगर जंगलचा. जबरदस्त क्वालिटी आली होती. पाहू शकता तुम्ही क्वालिटी मित्रांनो एकदा. आणि या इकडे एवढ्या 19 शेळ्या राहिल्या. 19 51 इकल्या. 51 51 विकले. हो 51 काय बात आहे मित्रांनो. बघा एवढ्याच राहिल्या. आज पण जबरदस्त विक्रा केलेला आता आहे. या 19 मध्ये 17 गामना आणि 2 दुधाचे आहे. बाई ही दुधाची. हा, ही एक आणि एक ही काळी पाट दुधाची. बरं. आणि बघा व्हाईट मध्ये पण खूप मोठं माप आहे. इकडे बघा या पण तुम्हाला बघायला भेटेल. वस्तू अजून रेवड्या कलरची. हे बघा काळ्या रवड्या कलर मध्ये पण ही पण चांगली शोक करासारखी. सुंदर चेहरा पट्टी. बघा. बघून घ्या क्वालिटी. फक्त दुसऱ्या वेदामध्ये बरं शोक करासारखी. जबरदस्त क्वालिटी बघून घ्या. हे बघा.
अंगठी सोन्याची अंगठी म्हणता येईल भावनगर जंगलची अंगठी. आणि इकडे या तुम्हाला तिसऱ्या वेतातलं मोठं माप आहे याच्या फक्त एक हे दोन सगळ्यात मोठं माप, हा, हे जबरदस्त मोठं माप क्वालिटी मध्ये. नाद नाही करायचा आकाश दादा, जबरदस्त क्वालिटी मध्ये माप आहे. हे बघा जे 70 शेळ्या आल्या त्या तीनच्यातल्या ज्या आपल्या पसंतीच्या शेळ्या होत्या सगळ्यात वरच्या हं. हाय लेवलच्या त्या शेळ्या आपल्याकडे राहिल्या अजून. बरोबर. हे बघा घ्या, दोन दोन दाखवा मला तिकडं. कस्टमर आला ना आकाश दादा, हा कस्टमर सोडणार नाही आपण. दोन दोन घ्या, दोन दोन घ्या, दोन दोन घ्या. दोन दोन तू घे ना आकाश, गाडी घे. तू दोन घे. वर अशा पुढं घ्या पुढं असे घ्या समोर. थोडं इकडे सरका, गाडी तिकडं जाऊ दे. घ्या ना. घ्या पुढं, घरे पुढं घ्या ना. घ्या असं पुढे घ्या. ये जाऊ दे पुढं, थांब गाडी जाऊ दे. घे रोडावर तिकडे, पुढं. हे बघा 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 माप मित्रांनो, आकाश माप. दादा, एक नंबर टॉपची क्वालिटी डायरेक्ट हे बघा डबल अड्डी. हा मित्रांनो जोडा कसा आहे बघून घ्या माप एक नंबर क्वालिटी डायरेक्ट. हिरवा. हे बघा जोडा बघा मित्रांनो एकदा. बघून घ्या माप एक नंबर क्वालिटी. हा ना सोनू भाऊ. आणि द्या बघा पुढं. हे बघा इकडे बघा हा वस्तू एकदम दुसरं वेते बरं आहे फक्त. आणखी दुसऱ्या हाताने घे. बघा म्हैस बाजूला. हे बघा इकडे एवढं म्हैस. माप आहे, बघून घ्या. उंच पूर्ण लांब लचक जबरदस्त क्वालिटी म्हणता याला. हे बघा 24 कॅरेट सोनं म्हणजे ओरिजिनल वस्तू. नाद नाही करायचा क्वालिटीचा. भावनगरची क्वालिटी होता आता त्याचा वस्तू म्हणजे वस्तू आहे. बघा इकडे शेड्या बघा. हा इकडे माप बघा मित्रांनो तुम्ही. घे घे, चल आत पटापट. ही क्वालिटी अजून आहे बरं मोकळा सोडू, यासाठी. थोडा मोकळा सोडू व्हिडिओ काढ. घ्या आबा आले बघून बा घ्या म्हशी. आकाश दादा, इकडे हा बघा म्हशी बघा. क्वालिटी पा डबल अड्डी. धरून ठेव, धरून ठेव. हळूहळू घ्या, हळूहळू घ्या. हे बघा आका दादा म्हैस. हे बघा हे बा लय वस्तू. लागायची आता, लय लागायची. जाडी किती शेळी पाहून घ्या, वस्तू पाहून घ्या. बरोबर आहे. जबरदस्त क्वालिटी. घ्या ना, दोन घ्या पुढं. शेळ्या वन नंबर क्वालिटी. सोन्याच्या अंगठ्या आहे आकाश दादा. हे बघा हे पहा वस्तू साईड साफ सुथऱ्या. वर जाऊन पुढे. हे बघा क्वालिटी. वर पुढे. हे बघा पाहून आता घ्या दादा दोघी. म्हशी अजून. डबल हड्डी फुल पॉवरच्या, डबल हड्डी. बघा डबल हड्डी फुल पॉवरच्या. ज्या आता मध्ये 11 शेड्या दाखवल्या त्या जबरदस्त म्हणजे गाडीचं नाकाचे मित्रांनो ते फक्त समोरचा दाम लागला नाही. आणि त्या बकऱ्या आणतो रे, त्या बकऱ्या. दाम नाही लागला त्याच्यामुळे. हे बघा. जर कोणाला या पूर्ण 11च्या 11 शेड्या घ्यायच्या असतील तर ऑनलाईन देखील तुम्हाला 11च्या 11 शेड्या भेटू शकतात. 11च्या 11 सुद्धा फोनवर देऊन टाकू. 11च्या 11 फक्त किंमत लावा. बरोबर. वस्तू द्या, छातीला माती लावा, नुक वस्तू द्या. बरोबर. जबरदस्त पेडा माल आहे. हो फक्त छातीला माती लावा, देऊन टाकू. हे बघा. जबरदस्त क्वालिटी मध्ये माल आहे आका दादा. हे बघा म्हशीचा नाद. इकडे बघा म्हैस बघा. हे एकदम गदड आहे, गदड आहे बघा. हे बघा बघा माप बघा एकदा. हे बघा दुसऱ्या वेळातलं केवढं माप आहे. दुसऱ्या वेळात या पुढे. बघून घ्या माप. हे बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही. हे बघा वस्तू आका दादा जबरदस्त क्वालिटी. बस. हे बघा माप. माल ना म्हणता येईल ना. माल ना माल. पूर्ण 11च्या 11 घ्यायचे असेल तर मित्रांनो योग्य दरामध्ये भेटेल. फक्त मालाचं मोल करावं लागेल. माल हा खालचा माल नाहीये, हा वरचा माल आहे. हा नाक आहे गाडीचं सशे ये सशे. बरं का. हे बघा कशी पाहते बघा, कशी पाहते बघा. छाती पाहून घ्या. बघा कशी चेहरा पाहते. पट्टी पहा. बघा कशी खुमाटा पहा, पाहते. खुमाटा बकरींचा आहे. हे बघा त्याला म्हणतात वस्तू पेडा माल. हिला म्हणतात मित्रांनो वस्तू जबरदस्त क्वालिटीमध्ये. बघा कशा पाहते. केवढं मोठं माप आहे बघा. 11 शेडींचं माप आहे मित्रांनो. हे जर घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा. हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे आका दादा. घेण्यासाठी मित्रांनो 40गाव मध्ये सोनू चव्हाण यांच्याकडे तुम्हाला यावं लागेल. 24 कॅरेट सोनं आहे भावनगर चंचलच्या पाहून हे घ्या. बघा नरम चटाक आहे 3 लिटर वाली, 3 लिटर वाली 3 लिटर वाली जबरदस्त. म्हैसाचे मित्रांनो. हो हे बघा माप. हे बघा माप. हे बघा जबरदस्त क्वालिटी मध्ये माप. वस्तू नाद नाही करायला आका दादा. हे बघा
सगळ्यात हाय फाय लेवलच्या शेळ्या आहे. एकदम मोठं माप आहे. आज फर्स्ट टाइम असं झालं हा, का 51 सांग. शेळ्या विकल्या आणि जे गाडीतल्या सर्वात टॉपची शेळ्या होत्या त्या आज माझ्याकडे राहिल्या कारण समोरच्यानी दावण बांधून ठेवली होती आणि गाडी. उशिरा सौदा केला. फक्त व्यवहार झाला नाही म्हणून राहून गेल्या. बरोबर मित्रांनो, हा सौदा उशिरा केला समोरच्याने. उशिरा केला होता सगळ्यांचे सौदा झाले आणि नेमकं त्याचा सौदा झाला नाही. आणि समोरच्याला पस्तावाजीने या शेळ्या सोडेल. बरोबर. पस्तावाजीने या शेळ्या सोडेल समोरच्याची. ती पाहून घ्या अजून एक गरीबाची म्हैस. पाहून घ्या पेडा किती फिट आहे एकदम जबरदस्त. 13 फीट एकदम. 13 फीट आहे नुसती. एक नंबर वस्तू. चला घ्या बोला. ही आपली घरची आखत आहे. हा, ही घरची. ही आपण 4 महिन्यापासून काढून ठेवली होती. हा. आता ना म्हटलं गाभण आहे आता देऊन टाकू. दुधासाठी ठेवलेली होती. आता गाभण आहे. आतली घ्या. बघा एकदा नजर मारा मित्रांनो शेळींवरती. माप बघा माप. उंच पूर्ण लांब लचक डबल हड्डी. खाऊन घ्या वस्तू. मित्रांनो 51 शेळ्या विकून हा माल आहे. हा माल आहे म्हणजे हा माल वरचाचे. हे बघा कस्टमरला समजतं ना लगे वरचा माल. व्हिडिओ मध्ये नका समजतं. एवढ्या शेळ्या भारी शेळ्या राहतात का कधीच कधी राहत नाही. बकऱ्या विकल्यानंतर. त्या म्हशी सारख्या शेळ्या जर कधी छाटून ठेवले व्यवहार नाही झाला म्हणून तर धावतो तुम्हाला. बरोबर. आता टोटल शूटिंग बी काढली नसते आपण सांगितलं असतं एवढ्या इकल्या आणि एवढ्या राहिल्या. बरोबर हो आज पण इकल्या बरं का 51. 51. हा रेकॉर्ड. बरोबर. हो 51. दुसरी गाडी आता ही पहा तुम्ही आता लगातार 3-4 गाड्या करतोच. बरोबर हो बरोबर. छान. जबरदस्त क्वालिटी मध्ये. हे बघा पूर्ण माप मित्रांनो एकच नंबर माप आहे पूर्ण. 19 शेळ्या आहेत. 2-3 जर शेळ्या सोडल्या तर बाकी सगळं उंच पूर्ण माप आहे. पाहून घ्या माप. आज आपल्या शेडवरती व्हिडिओ काढताय जाऊन शेड. तुला ना. हे बघा चव्हाण काठेवाडी वर्ड फार्म. केव्हाही आलं तुम्ही इथं थांबा. तुम्हाला मोबाईल नंबर ॲड्रेस करू तुमचा. जर तुम्ही रात्री बेरात्री आले तुम्हाला राहायची सोय देखील इथं. काही टेन्शन नाही कधी या कस्टमर. सगळी सोय सोनू चव्हाणकडे राहील. बरोबर हो काही टेन्शन नाही तुम्ही. रात्री 10ला या 12ला या 2ला या कधी या. बरोबर. हो काही अडचण नाही. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो आज 22 जुलै 2026 रोजीची सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी चाळीसगावला पोहोचण्यामध्ये आम्ही आता बायपासला आहेत. माझ्यासोबत सोनूभाऊचे वडील मधुशेठ आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार आका दादा. भरपूर दिवसानंतर भेट झाली आपली. आका दादा सध्या भेट नाही होऊ राहिली ना. मी मागच्या हप्त्याला मी नाही भेटले. बरोबर. मित्रांनो आपल्याला जरा मी भगवंताला विनंती केली तुमच्यासाठी बुधवारच्या दिवशी गाडी उतरली पाहिजे कस्टमरसाठी. आका दादा आराम सुद्धा नाही केला. नाही ना, आराम सुद्धा नाही केला. रात्री लगेच एक दिवस सकाळी उठून लगेच निघाले तुम्ही. हा? गुरुवारी बकऱ्या इकवून गेल्या. गुरुवारी सकाळी गाडी उतरल्यानंतर 2च घंट्यामध्ये 75 बकऱ्या. हा, हा. सोनू दादा मला लगेच वापिस काढलं शुक्रवारी सकाळी सर. बरोबर बरोबर. तुम्ही जा बा. सोनूभाऊ म्हणे आकाश भाऊ गिरायकांचे एवढे फोन आहेत. हो, हा माल भरपूर फोन आहे आका दादा. लगेच माल विकला गेला म्हणे. बाकी गिरायक नाराज होते काय. हो काही काही गिरेक आहे ना जवळ 100 किलोमीटर गाड्या घेऊन निघून गेलते. तिथून वापिस केल्या आपण गाड्या आका दादा. हा ना, हो तिथून वापिस केल्या गाड्या. कारण की मालच विकला गेला. हो इथे येऊन माल नाही बरोबर का. बरोबर मग ते म्हणले असते तर सोनू दादा आम्ही इथं आले बा आणि माल नाही बा असं. बरोबर बरोबर. आता कितीचं माप आहे? आता हे 75 आहे ना आका दादा. 75 आहे. हो हो 75 आहे. मित्रांनो 75चं माप आहे. पूर्ण पाऊस चालू आहे. 11 पाटा आहे आका दादा. 11 पाटा व्याशान इतक्या सुंदर. हा, हा. खूप सुंदर आहे. बरोबर. फक्त काय आलंय पाणी चालू आहे आका दादा. जिम 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 सुरुवात पासून. सुरुवात पासून. हो सुरुवात जिथून भरलं तिथून पाणी चालू आहे. पाणी बंद नाही बरं आका दादा. बरोबर. तर मित्रांनो आमच्याकडे रात्रीपासून पावसाचा धुळ्यावर इथपर्यंत येतो 40 पर्यंत. बकऱ्या रात्रीपासून थोड्या वल्ल्या होऊन गेल्या हे. हा. जर बकऱ्या नसत्या वल्ल्या झाल्या ना आका हा. दादा त्या गाडीपेक्षा बी 101% क्वालिटी भारी आहे. हा ना. हो त्या गाडीपेक्षा बी 101% क्वालिटी भारी आहे. बरोबर. तर मित्रांनो बकऱ्या ओल्या झाल्या त्याच्यामुळे जी चमक असते किंवा जी पॉवर असते ती कमी दाखवत असतात. पण काही अडचण नाही. चला तुम्हाला आता ओल्या जे आहे ते तुम्हाला समोर दाखवावं लागेल. आता तुम्ही पोच. जा मी जागेवरची व्हिडिओ टाकेल ते व्हिडिओ पहा कसे आहे बरोबर बकरींचे. बरोबर काय पोज आहे बकरींची. बरोबर. चेहरा पट्टी शिंगडी पगडी क्वालिटी हा लंबापणा. बरोबर. तर मित्रांनो चला आता पोहोचण्यामध्ये बायपासला आम्ही 40 बायपासला.
हे बघा पाऊस चालू आहे रात्रभर पासून ड्रायव्हर गाडी चालवत आहे रात्रभर पासून बघा पाऊस चालू आहे हा मग घेतलं ना भाऊ हे बघा आता पावसामध्ये बकऱ्या येत आहेत थोडाफार ओल्या झाल्या असतील वरून फट मारलेला आहे तरी पण बराचदा फट गळतो ताडपत्री गळते त्याच्यामुळे काही बकऱ्या झाल्या असतील ओल्या किंवा साईडने थोडंसं हवा येण्यासाठी ओपन ठेवावं लागतं तिथून फवारेमध्ये जात असतात पूर्ण पॅक करता येत नाही गाडी मित्रांनो बघा ओल्या झाल्या शेड्या पाऊस चालू आहे बघा आता पाऊस पाणी चालू आहे बघा इकडे तुम्हाला बघायला भेटेल पाऊस शेड्या ओल्या झाल्या त्याच्यामुळे जो पावर शेडीचा तो पाहायला भेटणार नाही या बघा आता हे दादा इथं आलेले आहेत अजून बाकी कस्टमर ऑन द वे आहेत पावसामुळे बऱ्याच जणांना निघाला लेट झाला काही ट्रेनने येत आहे हे बघा पाहू शकता पूर्ण शेड्या जवळपास म्हणजे ओल्या झालेल्या आहेत जबरदस्त क्वालिटी मध्ये माल आहे आका दादा मागच्या गाडीपेक्षा टॉपची गाडी हे बघा बघा नाद नाही करायचा क्वालिटीचा म्हशी शेळ्या आहे हे जो कालच्या व्हिडिओ मधल्या 5 शेळ्या आहेत या मोठ्या हा मोठ्या 5 पहिलाच व्हिडिओ सोडेल बरोबर मोरी शेळी बी इंच जोडला आहे मित्रांनो बघा हे बघा केवढं माप होतं ओलं झालंय बघा शेळी कच्ची पोझिशन पा हे बघा शेळीची वल्ली झाली आका दादा शेळी फक्त नाद नाही करायचा भावनगर जंगलचा पण वस्तू म्हणजे वस्तू जबरदस्त क्वालिटी बघा 24 कॅरेट सोनं म्हणतात याला हे बघून घ्या वस्तू मुतू देतात नाही तर पहिले हे बघा ओंडी बघा बघा दुसऱ्या व्यताची पाठ दुसऱ्या व्यताची पाहून घ्या पाठरू ही पाठ नाद नाही करायचा आता दादा भावनगर जंगलचं सोनं म्हणतात वस्तू जबरदस्त क्वालिटी मध्ये हे बघा मित्रांनो ताडपत्री मधून पाडलेली बघा ते तुम्हाला होल दिसत असतील त्याच्यात गळाली आहे हो ना हे बघा मी काय म्हणतो दादू कुचर रस्त्यात बघा 2 3 4 5 4 5 4 5 एक एक काय ठेवू नका काठी घे काठी तो गेट लावून घ्या ना सोनू भाऊ तो गेट लावून घ्या ना गेट लावून घ्या गेट माप इकडं जोडा एकच घरचा आहे दोघी जोडा हे बघा हे बघा 7 शेळ्या आका एकच घरच्या कमी करा किती नाही हीच मोठी कसरत दाबून द्यावर का व्यवस्थित बघा बघा मित्रांनो बघा पोझिशन आकार दादा शेळी जबरदस्त क्वालिटी बघा नाद नाही करायचा क्वालिटीचा पाहून वस्तू हे बघा बघा माप जबरदस्त क्वालिटी होतं यांनाही सांगून द्या ना जे घ्यायचे ते घेऊन गो बघा पाठी मित्रांनो या अशा 11 फळकर पाठी आहेत 11 पाटी 11 फळ या बघा 11 पाटी हे बघा बघा माप हे बघा म्हैस माप आका दादा बघा लांब लोचका उंच पुरा जबरदस्त माप आहे हे बघा पाठी ते नाद नाही करायचा एकाच गाडीत चालले का सगळ्या एकाच गाडीत चालल्या सगळ्या नाही या 3 स्पेशल चालल्या पुण्यावाल्यांच्या पुण्यावाल्यांचे पेशल आहे 25,000 प्रमाणे भावनी केली त्या का बरोबर 25 प्रमाणे नाद नाही करायचा आका दादा म्हशी दिला म्हशी
हे बघा पेडा माल नुसता पेडा वस्तू बघा मित्रांनो. क्वालिटी आणावं लागते. क्वालिटी जबरदस्त क्वालिटी मध्ये माल दिलाय दादांना फक्त 25,000 रुपयांनी. बरोबर जरा उचला शेळ्या हे बघा टाका इथं राहू जरा ते आता नंतर कडा खाली काय आला कडा होता पटापट उचला. ठीक आहे अरे तू उचल ना. अरे तू उचलणार आहे. कशाला 3 जण लागणार. तुम्हाला शेळ्या घेऊन बस चला उचला हिला की ठीक आहे. चालली पा वजन वजनच्या बाबतीत वजन उचललं जाते अरे 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 पाहिली ती मका बहिणी धरली होती ती पाहिली ती मका बहीण कोण 100 किलो वजन असेल तिचं. कमीत कमी 100 असेल. सुराच्या शेळ्या त्या भावनगरच्या ओरिजिनल म्हशी म्हणतात भावनगरच्या. लावा म्हशी दिल्या 25,000 रुपयांनी फक्त. 500 रुपये किलो जिवंत मग 50,000 होते. म्हशी ती म्हैस. मित्रांनो चाललंय या सांगली भागामध्ये हे बघा तिकडे गाडी लय मोठा मोठा बडा दोस्त आहे येईल जरा हे बघा हे बघा चढू लागत हां तुम्ही वर जा बाबा वर जा तुम्ही वर जा वर ये भैया कोणी कोण उचलणार तुम्ही उचलते जरा मागून हे बा हे दोघी पाय जरा चल उचल. मागचे दोघी पाय जरा हे बाग या ना उचला ना एक माणूस तू उचलणार हा, का दादा एक नंबर क्वालिटी चालली उचला आणलं आम्ही. चला. एक नंबर क्वालिटी चालली हे पाहून घ्या बायडी म्हशी दिला आता म्हशी दिल्या फक्त म्हशी उचला उचला मागचे दोघी पाय उचला पाहून घ्या चालल्या शेळ्या एक नंबर क्वालिटी होती आज आका दादा कशा दिल 22 22 प्रमाणे म्हशी उचल भाऊ, मागचे दोघी पाय हो उचला 22 दिला दादांना. सांगली कर्नाटक आले. आणा इकडं तासगाव ना तासगाव हां तासगाव ना महाराष्ट्रात येतं पण ते कर्नाटक वाले आहे ना ते महाराष्ट्रात राहायला आले हा, ना. तासगावला. घे, घे, शेळी हा, ते भाषा कर्नाटकी बोलतात. घे. शेळी घ्या आता पुढं महाराष्ट्रात ते. भाऊ घे तिला पुढे घे डाऊन जो गोळा करून घे जो. बघा आका दादा म्हैस नाद नाही करायचा. 24 कॅरेट सोनं म्हणता भावनगर जंगलचं. ओनली वन सोनू चव्हाण. बरोबर कस्टमर फक्त नावावर येतं आका दादा. बाळू मामा Quality बा, quality आहे. दादांना. काळं जबरदस्त सोनं आहे. quality नी 22,000 रुपये दिला. नाद नाही करायचा भावनगर जंगलचा. वस्तू आणली न वस्तू जिंकू आका दादा. बरोबर हो आपला शब्द कधीच खाली झाला नाही. एक लक्षात घ्या. चला ड्रायव्हर चला गेट लावा नावावर थांबलेले कस्टमर होते फक्त. मोजल्या का शेड्या माऊली शेड्या मोजल्या किती आल्या बरं हे बघा मित्रांनो एक वाढवली यांनी 11वी शेळी केली काय ठेवला तुम्ही ही शेळी 23,000 नाही, पण घेतली एक दिली दुसरी अजून दिले अजून 23 ला दिली ही 1000 जास्त घेतले. ही 23,000 ला दिली फक्त म्हैस. हो चालली 11 शेळ्या चालल्या 11. उचला, दोघी पाय उचला पुढचे मागचे ये दोघी बाळू घ्या, मामा, पाय ये घ्या. बाळगोडी, यार, जाऊ द्या. घे, मान घे मध्ये, मान घे. मान घे वर पुढं घे, हळू 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 जाऊ दे हळू पाय टाक, पाय टाक. बस सोड चालल्या 11 शेळ्या. मित्रांनो बघा या शेड्या उचलता येईल का? ही इकडे या, मागून अशी उचलायची आहे बा, अशी हा? अशी हा? अशी. मी उचलतो पुढून, तुम्ही मागून. उचला ना. तसं नाही उलट उचलता तरी उलट उचलता तरी अंदाजे ताकद लावून अहो त्यांनी हात मध्ये लावले तुम्ही बाहेरून दाखवलं त्यांना हात त्यांनी मधून लावला हात बाबा तुम्ही वरता, बाबा तुम्ही वरता, आणा. हे आणून देतो ना आम्हाला. तुम्ही आणा एक एक. चल उचल फटाफट. 3. आणा, आणा का नाही? 4. 3 झाला, sorry. दमाने दमाने उचल. आम्हा कोणतं सारं नाही भेटलं का? 4 झाले हा? ठीक आहे, 5. हा. केस नाही धरायचे, पाय धरायचे खालून. केस नाही धरायचे, ताकद द्यावं लागती. कुठला 6. त्या भाऊ माझी ताकदच कमी काय करा तो पुढं वर, पुढं वर. भाऊ जमते मी 6. 7 चला 7 झाल्या. बकरीत जळे ते काय करायचं भाऊ बी वजनचे पैसे, क्वालिटी धरा. 8. ठीक आहे. 9. जरा पळपळ नको करू, धरून घे जागीच धरून घे. उठला. 10.
11 11 ही 12 अरे अरे पहिल्या हातातली पाठी 12 नी 13. 13 शेळ्या चालल्या आका दादा. हो दादांचं नाव घेऊन घ्या, कुठून आले, काय भावाने घेतलं ते विचारून घ्या. बरं. दुसऱ्या गावाचं नाव सांगा पुन्हा. कोळीकोम, हा तालुका जिल्हा बेळगाव, तालुका जिल्हा कर्नाटक. कर्नाटक. रेल्वेवर आलते का? रेल्वेवर ना आले? रेल्वेने आले? नाही बस ना आलोय. बसने आले? बसने आले होते. बसने कसे कसे आले? कुठून कुठपर्यंत कसे आले? बेळगाव ते सोलापूर, हा सोलापूर ते संभाजीनगर, संभाजीनगर. संभाजीनगर ते चाळीसगाव. बरं. बेडगाव पासून ना सोलापूर. हा मित्रांनो, असं बसने तुम्ही येऊ शकता. बेडगाव सोलापूर, सोलापूरनं छत्रपती संभाजीनगर आणि तिथून कसं डायरेक्ट काय वाटलं सोनं दादाचा व्यवहार दादा? 40. हा? काही फसवणी नाही ना? व्यवस्थित माल एक नंबर भेटला. जय बाळू. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात आता शेळ्या विकल्या. आता थोडाफार टाइम भेटला तर शेळींसाठी बघा. आता कुठंतरी निंबाचा पाला तुम्हाला पाल भेटेल खाताना. निंबाचा चारा खाताय बघा, एकदम आवडीने खाता. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. एक नंबर पाला खातात. भावनगर जंगलची जात काही टाका खायला. बरोबर. बघा आपली भावनगरची शेळी कशी क्वालिटी. हे बघा. पाला खाती बघून घ्या, चाटून पुसून संध्याकाळपर्यंत काडी बी नाही दिसणार. मित्रांनो, जेव्हा सकाळी गाडी आली, आता तुम्हाला सांगतो हा, ज्यांच्यापाशी सुका चारा असेल त्यांना सांगतो, सकाळी जेव्हा गाडी आली बघा, हा तुरीचा चारा आहे. काय म्हणजे तुम्ही पाहू शकता, मशीनीचा चारा जास्त करून काळी आहे. हे बघा, तरी एवढा भारी खाल्लेला आहे सगळा. डबल चारा टाकला, डबल चारा टाकला, दोनदा चारा टाकला. सुका, हे बघा सुका चारा स्टॉक केलेला आहे इकडं. म्हणजे पावसाच्या वेळेस जर काही अडचण आली तर तेव्हा घरी इथं थांबून गोट्यात सुका चारा खाऊ घालतात. इकडं पण स्टॉक आहे बघा, 2 ठिकाणी स्टॉक आहे. आणि थोडाफार जर पाऊस उघडला तर मग अशा पद्धतीत निंबाचा पाला त्यांना खाऊ घालायला देतात बघा. आता काय क्वालिटी आहे ती संपूर्ण क्वालिटी तुम्हाला दाखवणारच आहे. त्या अगोदर सोनूभाऊ, कितीचं माप होतं आजचं? आजचं आका दादा जवळपास 70 शेळ्या होत्या. हा 70. 70 होत्या. हो, आणि मग 70 मधून किती दिले आपण आज? 70 मधून आपण 51 शेळ्या विकल्या आका दादा. 51. 51. कशा? व्यापाऱ्यांना 2 व्यापाऱ्यांना 10 दिल्या. नाही, एकाला 13 घेतल्या, एकाला 13 घेतल्या. एका व्यापाऱ्याने 13 घेतल्या, एका व्यापाऱ्याने 10 घेतल्या. हा आणि तुम्हाला सांगतो 15 शेळ्या आपल्या बेळगावला दिल्या. बरोबर आणि 3 शेळ्या आपल्या पुण्यावाल्यांनी घेतल्या. बरोबर आणि पुन्हा अजून 11 शेळ्या ते सांगलीवाले. बरोबर पहिला 10 दिल्या 22,000 आणि अजून एक 23,000ला दिली आपण. बरोबर. अशा 11 शेळ्या त्यांनी हा हा आणि एक व्यापाऱ्याला 10, असे 51 शेळीचा टार्गेट केला. आकाशाला 2 तासात 51 शेळ्या विकल्या. 51 शेड्या. आजची गाडी पण 2 तासात. आणि अजून जे गाडीचं नाक होतं, हा जे गाडीचं नाक होतं ते अजून राहिलंय, ते तुम्हाला दावतो. बरं. जबरदस्त क्वालिटी राहिली. अजून गाडीचं नाक जे होतं ना, हा कालचा जो व्हिडिओ सुटला होता जे लाल गोंड्यावाल्या, बरं. त्या राहिले अजून म्हशी. त्या त्या दाखवतात. म्हशी दावतो तुम्हाला अजून. बरं, बरं. जबरदस्त क्वालिटी होती आजची बी. तर मित्रांनो, पाठी मागता ऑनलाईन पाठी मागू राहिला ऑनलाईन. जाण्यासारखा आहे. सौदा हा 13,500 मागताय, त्यांना आपण 14,500 सांगितले. बरं, म्हणजे 1,000-500चा फरक. चालतं, ठीक. दावतो तुम्हाला क्वालिटी. हो आता आजची गाडी आपल्या शेडवरती उतरली होती. बरोबर. पाणी सकाळी चालू होतं सकाळी. बरोबर सर्व कस्टमर इथंच शेळ्या दिल्या आज आपण. इथंच शेडवरच शेळ्या आपल्या सगळ्या. गोठ्यावरच. बरोबर. मित्रांनो, मागची गाडी मिस झाली आणि आज भरपूर कस्टमर येणार होतं, पण सोनभाऊ म्हणे काही कस्टमर रात्रीपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे हा, काही 1-2 कस्टमर customer त्याच्यामुळे थांबले. पण ज्यांना पॉसिबल झालं ते निघाले. ज्यांच्या भागात पाणी नव्हतं ते लोक निघाले. ज्या म्हशी आपल्या ओरिजिनल त्या अजून राहिल्या आहे आणि त्या फक्त दावणीला बांधून ठेवलेल्या होत्या. 14 झाला नाही. मागताय आपल्या जिथल्या लोक मागताय पण दिल्या नाही म्हशी. बरोबर हो. बरोबर या बरोबर. तुम्हाला माझ्याकडे घ्यायला भेटेल. कस्टमरांना उद्या या, परवा या, कधी पण या. म्हशी ऑनलाईन करशाल तर ऑनलाईन करा. बरोबर. मित्रांनो, हो, जबरदस्त जवळपास म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, माल जो आहे आता दाम लागला नाही म्हणून शेळ्या राहिल्या बरं त्या. हा, दाम नाहीतर शेळ्या राहिल्या नसत्या. बरं, कितीचं माप आहे ते आता? आता किती बाकी राहील? आता माझ्याकडे 20 शेळ्या हा. आहे, पण 20 पैकी 10चा सौदा चालू होता. 10चं सौदा चालू आहे. 10चा सौदा चालू होता. आता 20 राहिले आपल्याकडे. शेतकऱ्याच्या कामाच्या. हा. आणि 11 पाठी त्या दिल्यासारख्या. आणलं की चिंता झाल्यासारखा आहे सौदा. बरं, 90% फायनल. चालतं. बघा बघा मित्रांनो, तरी पण आपण पाटांची क्वालिटी जाऊन देऊ, शेळींची जाऊन देऊ अजून बरं. बाहेर काढून बाहेर मोकळ्या काढून. मैदानात. चालतं, ठीक आहे. बघा, या बघा मित्रांनो, पाठी पण आलेल्या आहेत. 11 पाटी आका दादा. 11 पाठी. हा 11 पाटी आहे लागवडीच्या. या बघा. उमटून झाले फुलीपाट गाभण आहे बा. फुलीपाट गाभण. हे बघा, ही जी या बघा, इकडच्या दोघी उमटल्या मित्रांनो. ह्याच्या इकडच्या आहे का? या दोघी उमटल्या इकडच्या बघा. ही बघा, ही आणि ही. हा, ही बघा, ही पण उमटली बघा.
पाठ पक्की का पण हाका झाली कोणती ती हा, इथं आहे फक्त काच बी दाव. बरोबर मायन दाव. हे बघा मायन बघा माय हो ना पक्ष म्हटलं हे बघा घ्या माय हे बघा बघा का बाबा हो पुडा केलेला आहे त्याने. बघा हे बघा बघा मित्रांनो पुडा केलेला आहे हां तसं इकडे बघा याच्यात पण 2-3 आहेत म्हणजे बोकड सुटलेला आहे आणि हे बघा एकाच रेंजच्या आहेत पाठी सगळ्या हे बघा एकाच रेंजच्या आहेत पाहू शकता तुम्ही बघा फक्त पावसात ओला झाल्या आहेत दुसरं काही नाही हे बघा जर माझ्या check करशाल ना हे बघा उमटलेलं आहे चालू लागलेलं आहे हे बघा उमटलेलं आहे मित्रांनो. भरून गेल्या आका दादा त्या हो. बरं का आका दादा हो ना. गाडीत भरून गेल्या बाबा बघा, इथे उमटली बघा. पाहून घ्या बघा आहे का काशीला बघा बाबा फक्त उमटेल हो. पक्की उमटलेली मित्रांनो टोटल 11 आहेत ना हा आका बरोबर मित्रांनो कमी बजेटमध्ये जर कोणाला काठेवाडी शेळी पालन करायचं असेल पूर्णच्या पूर्ण 11 घ्या मीडियम साईज माझ्याकडे चेहरा पट्टी बघा एकदम सशी आहेत ओरिजिनल सशी आहेत बघा पाहू शकता तुम्ही हो या तुम्हाला टेम्पोरली ना तुम्हाला हे बघा, हे बघा फोन चालूच असतात 11 पाठी बी ऑनलाईन दिलंय मी हे बघा त्या पाठी- मित्रांनो ऑनलाईन चालू आहे अजून झालेलं नाही पक्क ज्याचा नंबर लागेल तो टोकन टाका विषय आहे. ज्याचं टोकन झालं त्याला बुक होऊन जाईल माल कारण की हा माल पुन्हा येत नाही माल विक्रीसाठी उपलब्ध आहे हे बघा पाहू शकता तुम्ही चेहरा पट्ट्याचे एकदम हे बघा हा ठीक आहे निम्मी असतील निम्मी उमटल्यात बरोबर बघा ह्या जरी पाहिल्या मित्रांनो ह्या पण उमटलेल्या हे बघा ही सुद्धा उमटलेली आहे. पाहून घ्या ही सुद्धा उमटलेली आहे पाहून घ्या माया हे बघा हिला म्हणतो मित्रांनो असं एक सूदसारखं पाहायला भेटेल तुम्हाला हे बघा हे बुच्ची बघा ही उमटलेली असं वेगळं तुम्हाला पाहायला भेटणार आहे ही जी काही ही एक भरलेली ही बघा ही सुद्धा उमटलेली ही उमटलेली हां त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी ही बघा ही सुद्धा उमटलेली म्हणजे अर्ध्याच्या वर उमटलेल्या आहेत काही अडचण नाही हो शेरापट्टी बघा एकदम देख नाही एकदा घेऊन गेले म्हणजे टेन्शन नाही डायरेक्ट 11 तुमच्यापाशी काटेवाडी खेड्या होऊन जातील चालेल ठीक